शाहरुख खान, बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान 20 वर्षांचा असताना या चंदेरी दुनियेत आला. आज तो 60 वर्षांचा आहे. मधल्या 40 वर्षाच्या काळात शाहरुख खाननं प्रचंड मेहनत केली, हजारो कोटींची संपत्ती कमावली. मात्र दुसरीकडे अशोक खरात शाहरुख खान एवढीच संपत्ती फक्त 14-15 वर्षात कमावली आहे. होय, शाहरुखची संपत्ती आहे 12,000 कोटींच्या घरात. शाहरुखची संपत्ती एवढी आहे की त्यानं 2023-24 मध्ये तब्बल 92 कोटी रुपये इन्कम टॅक्स देखील भरलाय. एकीकडे ही शाहरुखची संपत्ती 12,000 कोटीची आहे, तिकडे अशोक खरातची संपत्ती 15,000 कोटींची असल्याचा अंदाज आहे. खरात शाहरुखपेक्षा खरंच श्रीमंत झालाय का? बघूया. अशोक खरात शाहरुख खान पेक्षाही श्रीमंत. शाहरुखची संपत्ती 12,500 कोटी, तर खरात तब्बल 15,000 कोटींचा मालक. शाहरुख खान लाखों दिलों की धडकन. शाहरुखनं आता 60 ओलांडली तरी आजही तो जवान आहे. 1988 मध्ये शाहरुख पहिल्यांदा फौजी मालिकेमधनं या चमचमत्या दुनियेत आला आणि पाहता पाहता बॉलिवूडचा बादशाह झाला. गेल्या जवळपास 40 वर्षांचं शाहरुखचं बॉलिवूड मधलं करिअर आहे. बॉलिवूडचा किंग खान व्हायला शाहरुखनं प्रचंड मेहनत घेतली. किती एक सुपरहिट चित्रपट झाले. तेव्हा कुठे 40 वर्षांनी शाहरुख खान बॉलिवूडचा राजा झाला आणि त्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरते. हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार शाहरुख खानची एकूण संपत्ती 12,490 कोटी एवढी आहे. तो जगातल्या सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक समजला जातो. चित्रपट, जाहिराती, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि IPL टीम कोलकाता नाईट रायडर्स मधनं शाहरुखनं ही प्रचंड मोठी संपत्ती कमावली आहे. शाहरुखच्या मुंबईतल्या मन्नत बंगल्याची किंमत 200 कोटी असल्याचं सांगितलं जातं. तर दुबई आणि लंडन मध्येही शाहरुखची आलिशान मालमत्ता आहे. शाहरुखनं 40 वर्षांच्या काळात ही अफाट संपत्ती कमावली. 2025 मध्ये बिलियनियर क्लब मध्ये शाहरुख खानचा समावेश झाला. एवढ्या संपत्तीचा मालक होण्यासाठी शाहरुखला 40 वर्ष मेहनत करावी लागली. तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे. अशोक खरातनं मात्र गेल्या 15 वर्षात शाहरुख एवढी संपत्ती कमावली. त्यासाठी अशोक खरातनं केलं काय? तर नकली साप, कापडी वाघ, चिंचोके आणि तंत्रमंत्र ही सगळी अघोरी कृत्य करत अशोक खरातनं गेल्या 15 वर्षात 15,000 कोटींची माया कमावल्याचा अंदाज आहे. खरातनं गेल्या 15-16 वर्षात तब्बल 15,000 कोटींची संपत्ती कशी कमावली? तर धमकावून जमीन खरेदी, सावकारीतनं शेतकऱ्यांची लुबाडणूक, तुर्कीमधला 9 लाखांचा एल्विश मध खरात 15 लाखांना विकायचा, बाजारात स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके खरात पॉलिश करून घ्यायचा आणि चिंचोके 10,000 ते 1 लाखांपर्यंत विकायचा. दैवी शक्ती असल्याचं सांगत नकली खडे आणि रत्नही भाविकांना विकायचा. हजारो रुपयांना ओष्णोजल विकायचा. तंत्रमंत्र आणि अघोरी पूजा करून लाखो रुपये कमवायचा. खरातनं असा गंडा घालून पैसा कमावला आणि हजारो कोटींची मालमत्ता उभी केली. मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 33 एकर जमीन स्वतःचे नावे. मिरगाव तालुका सिन्नर येथे फार्म हाऊस. पाथर्डी गाव, गवळणे गाव तालुका जिल्हा नाशिक येथे 10 एकर जमीन. सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 6 एकर जमीन. शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर 4.5 एकर जमीन स्वतःच्या नावे. काकडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर शिर्डी विमानतळ 5.5 एकर जमीन. पाथर्डी फाटा नाशिक 800 स्क्वेअर फुटाचा एक फ्लॅट. ओझर जिल्हा नाशिक 4 गुंठेचे 3 फ्लॅट प्लॉट. आळगाव जिल्हा तालुका जिल्हा नाशिक 5 गुंठेचा प्लॉट. पनवेल नवी मुंबई येथे 40 गुंठे प्लॉट. कॅनडा कॉर्नर नाशिक येथे ऑफिस 180 स्क्वेअर फूट. संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे मुलगी सृष्टी नावावर 11 गुंठे प्लॉट. पुणे येथे मुलीच्या नावावर प्लॉट. कर्मयोगी नगर नाशिक येथे बंगला.
खरातची संपत्ती किती याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेली ही माहिती. खरातची ही संपत्ती म्हणजे हिमनगाचा एक टोक आहे. समोर आलेल्या आकड्यांपेक्षाही जास्त संपत्ती खरातकडे असल्याचे दावे केले जात आहेत. सांगताय त्या आकड्यानुसार 15,000 कोटीची मालमत्ता जर ऑन रेकॉर्ड येत असेल तर हे धक्कादायक आहे. म्हणजे आता सगळे धंदे सोडून सगळ्यात प्रॉफिटेबल धंदा म्हणून आता काय भोंदूगिरीचा धंदा लोकांनी सुरू करावा का, अशी एकूण स्थिती आहे. मात्र अजूनही काही महत्वाच्या लोकांच्या चौकशा कशाच आहेत. मी तेच सांगतोय की SIT पूर्णपणे यामध्ये सर्वच बाजूने लक्ष घालत आहे. आर्थिक परिस्थिती, आर्थिकवर लक्ष घालत आहे, त्या ठिकाणी बाकी त्यांनी केलेल्या कुकृत्यावर लक्ष घालत आहेत. संपूर्ण प्रकरणामध्ये चारही बाजूने कारवाई चालू आहे, चारही बाजूने इन्क्वायरी चालू आहे, चारही बाजूने त्या ठिकाणी तपासाचा कुठलाही किंतु परंतु सोडला नाही. स्वतः मुख्यमंत्री यामध्ये लक्ष देऊन आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की अत्यंत सेन्सिटिव्ह चौकशी आहे आणि यामध्ये जे काही बाहेर येतील त्या अजून पुढील कारवाई होईल. ईडीकडून अशोक खरातची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. ईडी अशोक खरातचा ताबा घेण्याची ही शक्यता आहे. अशोक खरात संदर्भात ईडीने नाशिक, पुणे व नगर या ठिकाणी छापेमारी करून अनेक कागदपत्र ही ताब्यात घेतली आहेत. त्याची संपत्ती आता 15,000 कोटींच्या घरात असल्याचं बोललं जात आहे. ही संपत्ती एकंदरीत शाहरुख खानच्या संपत्तीपेक्षा जास्त असल्याचं आता समोर आले आहेत. यातून आता सर्व यंत्रणांनी मिळून हा आकडा अजून कितीपर्यंत जातो हे देखील बघणं आता तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विक्की पवारसह राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक.